होळीच्या वाढत्या तडाख्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्माघाताचा परिणाम इथल्या जनतेच्या आरोग्यावर होत आहे। इथल्या नागरिकांचे आरोग्य कुठेतरी रोगमय या उष्माघाताच्या माध्यमातून होत आहे। तर या उष्माघातावर कशा पद्धतीने मात करता येईल या संदर्भात जाणून घेऊया आणि उपाययोजना सुद्धा काय करता येईल या संदर्भातली संपूर्ण माहिती भोरे साहेबांच्या माध्यमातून अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आर्णी यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। सर्व जनतेला ग्रामीण रुग्णालय आर्णीच्या वतीने मी आवाहन करू इच्छितो की सध्या उष्माघाताचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण रुग्णालय आर्णी येथे रोज दाखल होत आहेत। यामध्ये प्रामुख्याने अतिताप, चिडचिडपणा होणे, शरीरातलं पाणी कमी होणे, संडास लागणे, उलट्या लागणे, बेहोश होणे असे रुग्ण असंख्य प्रकारचे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागात येत आहे। मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की सध्या तापमान जास्त वाढल्यामुळे याचे प्राथमिक लक्षणे आपण आपल्या स्तरावर ओळखून या ठिकाणी वैद्यकीय सल्ला घ्यावा। यामध्ये ताप अति तीव्र स्वरूपाचा ताप असणे, उलटी येणे, चक्कर येणे, मळमळ होणे, संडास लागणे, चिडचिडपणा होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात। असे लक्षणे दिसून आल्यास संबंधित ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी संपर्क साधून त्वरित उपचार घ्यावा। उष्माघाताचे लक्षणे उद्भवू नये म्हणून आपण आपल्या स्तरावर प्रतिबंधात्मक काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामध्ये पाणी नेहमी पिणे, ताक असेल तर ताक पिणे, लिंबू सरबत असेल तर लिंबू सरबत घेणे किंवा इतर फळ असतात त्यांचे सेवन करणे इत्यादी मी घरगुती उपाय करू शकता। अशा दुसरा प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे जे काही कष्टाचे कामं असतील 12च्या आत तुम्ही आटपून घ्यावे। 12 आणि 4च्या दरम्यान कोणत्याही कष्टाचे कामं करून घेऊ नये। त्यामध्ये मद्यपान करत असाल तर कृपया मद्यपान करू नये। तसेच ऊन लागू नये म्हणून काळा चष्मा घालणे, रुमाल डोक्याला लावणे, स्कार्फ बांधणे इत्यादी गोष्टी तुम्ही करून उष्माघातापासून आपण बचाव करू शकता। तरी पण काही वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता असेल, ग्रामीण रुग्णालय आर्णी हे नेहमी तुमच्या सेवेसाठी तयार आहे। तुम्ही कधी पण 24 तास या ठिकाणी वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत। सर्व नागरिकांना पुन्हा विनंती करतो की त्यांनी उष्माघातापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून आपलं आरोग्य सदृढ ठेवावे अशी मी विनंती करतो। धन्यवाद।